नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर मी स्वागत करतो. ओके, जो काही आपला मोशन इन अ प्लेनचा जो काही पहिला लेक्चर होता, पूर्ण इंट्रोडक्शनरी होता. सर्वप्रथम आपण मोशन म्हणजे समजून घेतलं, त्याच्यानंतर मोशनचे टाईप्स बघितले. ठीक आहे, 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल, 3 डायमेन्शनल. ओके, 1 डायमेन्शनल असं आपण रेक्टेंगल किंवा स्ट्रेट लाईन, 2 डायमेन्शनल आपण मोशन इन अ प्लेन म्हणू शकतो, 3 डायमेन्शनल आपण मोशन इन अ स्पेस, ज्यामध्ये व्हेरिएबल चेंज होत आहे. इथे फक्त एक्स व्हेरिएबल काम करतो, इथं 2 व्हेरिएबल काम करतात, इथे 3 व्हेरिएबल काम करतात. त्यानंतर आपण काही फिजिकल क्वांटिटीज इंट्रोड्यूस केला, जसं की व्हॉट इज पोझिशन्स. पोझिशन म्हटलं की रेफरन्स पॉईंट महत्त्वाचा राहतो. त्यानंतर व्हॉट इज डिस्प्लेसमेंट, फायनल आणि इनिशियल पोझिशन आहे की नाही. डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन असं की फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन म्हणजे चेंज इन पोझिशन. त्यानंतर डिस्टन्स म्हणजे ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय दॅट ऑफ अन ऑब्जेक्ट. त्या ऑब्जेक्टने ॲक्च्युअल पाथ किती ट्रॅव्हल केला. ओके, नेक्स्ट लेक्चर बघा, मोशन इन अ प्लेन. हा पण अतिशय एक इंटरेस्टिंग लेक्चर होणार आहे, ज्यामध्ये आपण 2-4 फिजिकल क्वांटिटीज इंट्रोड्यूस करणार आहोत. ओके, आणि रेक्टिलिनियर मोशन. ओके, आजचा जो काही हा राहणार आहे टॉपिक, रेक्टिलिनियर मोशन परफॉर्म करत असताना त्या एखाद्या ऑब्जेक्टचे फिजिकल क्वांटिटीज. ओके, तो ऑब्जेक्ट लक्षात घ्या. आता मी जे काय आज 2-4 फिजिकल क्वांटिटीज इंट्रोड्यूस करणार आहे, त्यामध्ये तो ऑब्जेक्ट कोणता मोशन परफॉर्म करता, रेक्टिलिनियर, अदरवाइज 1 डायमेन्शनल मोशन. येत आहे लक्षात, 1 डायमेन्शनल मोशन. तो ऑब्जेक्ट जो काही मोशन परफॉर्म करत आहे, तो ऑब्जेक्ट जो काही मोशन परफॉर्म करत आहे, स्ट्रेट लाईन मोशन परफॉर्म करत आहे, 1 डायमेन्शनल, अदरवाइज यू कॅन से रेक्टिलिनियर मोशन. ठीक आहे, रेक्टिलिनियर मोशन परफॉर्म करत असताना ओके आपल्याला 2 ते 3-4 फिजिकल क्वांटिटीज इंट्रोड्यूस करायचे. त्यामधली पहिली फिजिकल क्वांटिटी आहे, पहिली फिजिकल क्वांटिटी बघा, पहिली ॲव्हरेज स्पीड. ॲव्हरेज स्पीड बघा, अतिशय इझिली समजून सांगण्याचा मी प्रयत्न करतो. बघा, ॲव्हरेज स्पीड, पहिले ॲव्हरेज सोडून द्या, स्पीडकडे लक्ष द्या. बघा, स्पीड म्हणजे काय होते हो. स्पीडचा सिंपल फॉर्म्युला आहे डिस्टन्स पर युनिट टाइम. स्पीडचा सिंपल फॉर्म्युला आहे डिस्टन्स पर युनिट टाइम. ओके, बघा, यासाठी आपण एक सिंपल एक्झाम्पल घेऊया. बघा, हा एक्स ॲक्सिस घेतला आपण. ओके, हा झाला आपला पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. बघा, ही याच्यासाठी घेत आहे कारण की ऑब्जेक्ट कोणतं मोशन परफॉर्म करत आहे, 1 डायमेन्शनल, ज्याच्यामध्ये फक्त एकच व्हेरिएबल व्हॅल्यू होतो. ठीक आहे, त्यासाठी हे डायग्राम घेतो. ओके, निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. ठीक आहे, एक रेफरन्स पॉईंट घेऊन घेतला मी 0. ठीक आहे, 0 सेंटीमीटर, 0 सेंटीमीटर. ठीक आहे, हे आपण घेऊ 1 सेंटीमीटर, हे घेऊ आपण 2 सेंटीमीटर, हे घेऊ आपण 3 सेंटीमीटर. बघा, ठीक आहे, चला. ओके, एखादा व्यक्ती घेऊन घेऊ. ओके ओके, तुमचा मित्र कन्सिडर करा. ओके, इनिशियली 0 सेकंदला तो 0 सेंटीमीटरवर उभा होता. 0 सेकंदला तो 0 सेंटीमीटरवर उभा होता. ओके, त्यानंतर तो ठीक आहे. ओके, 2 सेकंदला तो कुठे आला, 2 सेंटीमीटर. 2 सेकंदला किती आला, तो 2 सेंटीमीटर. चला, काय हरकत. ओके, मग त्यांनी बघा डिस्टन्स किती कव्हर केला, हे डिस्टन्स त्याने कव्हर केलं 0, 1, 2 म्हणजे किती डिस्टन्स कव्हर केलं, 2 सेंटीमीटर. जे काही डिस्टन्स म्हणा किंवा पाथ लेंथ म्हणा. ठीक आहे, डिस्टन्स म्हणा किंवा पाथ लेंथ म्हणा. आणि टाइम किती घेतला, त्यांनी 2 सेकंद. 2 सेंटीमीटर डिस्टन्स कव्हर करण्यासाठी त्यांनी टाइम किती घेतला, 2 सेकंद. मग त्यावरून त्याची आपण जो काही तुमचा मित्र आहे, ओके, मनीष नावाचा समजा तुमचा मित्र आहे, तर या मनीषची आपण काय करू शकतो, स्पीड काढू शकतो. ओके, देअरफॉर स्पीड ऑफ मनीष ओके इज इक्वल्स टू स्पीड ऑफ मनीष इज इक्वल्स टू डिस्टन्स किती आहे हो, 2 सेंटीमीटर. ठीक आहे, टाइम किती घेतला त्यांनी, 2 सेकंद. देअरफॉर स्पीड ऑफ मनीष इज इक्वल्स टू 1 सेंटीमीटर पर सेकंद किंवा ओके सेंटीमीटर पर सेकंद असंही लिहू शकतो. याच्या लक्षात, सिंपल. हा झाला तुमचा डिस्टन्सचा फॉर्म्युला, जे आपण ऑलरेडी भरपूर म्हणजे लोअर क्लासेसमध्ये शिकलेला. किती डिस्टन्स कव्हर करून राहिला आणि किती टाईममध्ये. याच्या लक्षात, किती डिस्टन्स कव्हर करून राहिले आणि किती टाईममध्ये, यालाच काय म्हणू शकतो आपण, स्पीड ऑफ मनीष. स्पीडच्या फॉर्म्युलामध्ये आपण व्हॅल्यू पुट केला. ओके, समजा आपण असं कन्सिडर करू. ओके, आता पहा, डिस्टन्स त्यांनी 2 सेंटीमीटरच कव्हर केलं, परंतु त्यांनी टाइम घेतला समजा 4 सेकंद. टाइम किती घेतला त्यांनी, 4 सेकंद. म्हणजे आता इथं टाइम चेंज झाला, आता टाइम किती लिहू मी, 4 सेकंद. ओके, डिस्टन्स किती कव्हर केला, 2 सेंटीमीटर.
टाइम किती घेतला 4 सेंटीमीटर. आता बघा स्पीड चेंज होते. स्पीड इक्वल्स टू बघा स्पीडला एसने डिनोट केलं. स्पीड म्हणजे काय डिस्टन्स किती 2 डिवायडेड बाय टाइम किती 4 म्हणजे 1/2. 1/2 म्हणजे किती 0.5 सेंटीमीटर पर सेकंद. बघा जर डिस्टन्स सेम राहिलं तर स्पीड सेम राहते का नाही. डिस्टन्स तर दोन फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड आहे. डिस्टन्स स्पीड हा दोन फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड आहे. ओके एक डिस्टन्स आणि एक टाइम. ओके डिराइड फिजिकल क्वांटिटी आहे स्पीड. दोन डिस्टन्स आणि टाइम. ठीक आहे. या केसमध्ये काय केलं मी डिस्टन्स सेम ठेवला. इथं 2 सेंटीमीटर इथं 2 सेंटीमीटर पण तो टाइम चेंज केला. मग टाइम चेंज केला म्हणजे स्पीड पण काय झाला चेंज झाला. हे झालं सिम्पल डिस्टन्स. हे काय झालं सिम्पली डिस्टन्स. ओके परंतु आपल्याला फक्त सिम्पली डिस्टन्स नाही शिकवायचं. आपल्याला काय शिकायचं ॲव्हरेज. आपल्याला काय शिकायचं आहे ॲव्हरेज डिस्टन्स. बघा तुम्हाला डिक्टेट करायचं असेल तर तुम्हाला जर लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या. तुमची नोट्स तुम्ही स्वतःच तुम्हाला तयार करावं लागतं. बघा त्यानंतर बघा ते थोडं मोठं करून घेतो इकडे. चला ओके हीच लाईन आपण एक्सटेंड करून घेऊया. पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. ठीक आहे 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर आणि आफ्टर दॅट लास्टली घेऊ आपण 6 सेंटीमीटर. ते तिकडे एक्सटेंड होत आहे. ठीक आहे. बघा आता आपण ॲव्हरेज स्पीड काढण्याचा प्रयत्न करूया. चला काही हरकत नाही. बघा इनिशियली आपण असं कन्सिडर करू की तुमचा जो काही मनीष मित्र होता. ठीक आहे तुमचा जो काही मनीष मित्र होता 0 सेकंदला तो इथे म्हणजे कुठं उभा होता 0 सेंटीमीटर. चला काही हरकत नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा तो 3 सेंटीमीटरवर आला. ठीक आहे तो आला आता 3 सेंटीमीटरवर. ओके त्यांनी टाइम घेतला 1 सेकंद म्हणजे एका सेकंदात तो 0 सेंटीमीटरपासून कुठं पोहोचला 0 सेंटीमीटरपासून कुठं पोहोचला 3 सेंटीमीटर. चला काही हरकत नाही. ओके मग बघा नेक्स्ट तो आला 4 सेंटीमीटरवर. नेक्स्ट तो कुठे आला 4 सेंटीमीटर. टाइम घेतला त्यांनी 2 सेकंद. ठीक आहे म्हणजे इथं डिस्टन्स त्यांनी कव्हर केलं. फक्त तो 3 पासून 4 वर गेला. ठीक आहे नेक्स्ट मग तो तिसरा सेकंदला गेला तो 6 सेंटीमीटरवर. कुठे गेला तो 6 सेंटीमीटरवर 3 सेकंद. ओके बघा एका सेकंदात त्यांनी 1 2 3 सेंटीमीटर घातलं. दुसऱ्या एका सेकंदात त्यांनी फक्त 1 सेंटीमीटर घातलं. तिसऱ्या एका सेकंदात त्यांनी 1 2 सेंटीमीटर घातलं. म्हणजे डिस्टन्स काय केलं त्यांनी कमी जास्त कव्हर केलं. ओके जसे की बघा तुला 0 पासून 3 सेंटीमीटरवर त्याची जी काही स्पीड होती. स्पीडचा फॉर्म्युला काय आपला डिस्टन्स पर युनिट टाइम. स्पीडचा फॉर्म्युला काय डिस्टन्स पर युनिट टाइम. तर लक्षात समजा याला आपण S1 स्पीड बनवू. ठीक आहे जी काही स्पीड होती बघा डिस्टन्स कव्हर केला. स्पीडचा फॉर्म्युला काय डिस्टन्स पर युनिट टाइम. ओके डिस्टन्स कधी कव्हर केलं बेटा पहिल्या सेकंदमध्ये 0 म्हणजे 1 सेंटीमीटर 2 3 सेंटीमीटर. ठीक आहे आणि टाइम किती घेतला त्यांनी 1 सेकंद. टाइम किती घेतला 1 सेकंद म्हणजे जे काही S1 होतं किती होतं 3 सेंटीमीटर पर सेकंद. इथून तर इथं त्याची स्पीड होती. ओके इथं बघा त्याची स्पीड होती. इथं त्याची S2 स्पीड होती. बघा डिस्टन्स किती कव्हर केलं बेटा 3 पासून 4 पर्यंत म्हणजे 1 सेंटीमीटर. टाइम किती घेतला 1 सेकंद म्हणजे S2 किती होता 1 सेंटीमीटर पर सेकंद. म्हणजे इथून तर इथं स्पीड जास्त होती. इथं स्पीड काय झाली कमी झाली. ओके त्यानंतर इथे बघा S3 बघा. ओके डिस्टन्स किती कव्हर केलं 1 2 सेंटीमीटर. टाइम किती घेतला 1 म्हणजे 2 सेंटीमीटर पर सेकंद. म्हणजे डिस्टन्स कॉन्स्टंट आहे का हो नाही. पहिल्या एका सेकंदात त्याची स्पीड होती 3 सेंटीमीटर पर सेकंद. दुसऱ्या सेकंदला त्याची स्पीड झाली 1 सेंटीमीटर. तिसऱ्या सेकंदला त्याची स्पीड झाली 2 सेंटीमीटर. म्हणजे स्पीड इज नॉट कॉन्स्टंट. ओके यावरून आपल्याला काय लक्षात येतं बेटा स्पीड इज नॉट कॉन्स्टंट ड्युरिंग इट्स रेक्टिलिनियर मोशन. रेक्टिलिनियर मोशन परफॉर्म करत असताना आपल्याला ही एक गोष्ट लक्षात आली की त्याची स्पीड कॉन्स्टंट नाही आहे. स्पीड कॉन्स्टंट आहे. मग अशा केसला आपल्याला ॲव्हरेज स्पीड काढायची राहते. काय काढायची आपल्याला ॲव्हरेज स्पीड. ओके देअरफॉर ॲव्हरेज स्पीड इज नथिंग बट टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाइम. स्पीडचा फॉर्म्युला बघा डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. पण ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला काय झाला टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाइम.
त्या ऑब्जेक्टनी म्हणा किंवा तो जो काही तुमचा मित्र होता त्यांनी टोटल डिस्टन्स किती कव्हर केला आणि किती टोटल टाइम घेतला. बघा आता ॲव्हरेज स्पीड मनीषसाठी आपण काढण्याचा प्रयत्न करूया. बघा टोटल डिस्टन्स बघा सुरुवातीला बघा तो एका सेकंदात 0 पासून 3 सेंटीमीटरला गेला म्हणजे 3 सेंटीमीटर पहिले, प्लस त्यानंतर बघा दुसऱ्या सेकंदला तो 3 पासून 4 सेंटीमीटर गेला म्हणजे 1 सेंटीमीटर पुन्हा ऍड झालं. पुन्हा तिसऱ्या सेकंदला तो 4 पासून 6 ला गेला म्हणजे 1 2 ऍड झालं. ओके, म्हणजे टोटल डिस्टन्स ते ज्याने कव्हर केलं किती केलं 6 सेंटीमीटर. 0 to 6 बघा 3 आणि 1 4 आणि 2 6. टोटल टाइम किती घेतला बघा 1 सेकंद 2 सेकंद 3 सेकंद. ठीक आहे, म्हणजे किती झालं 4 6 डिवायडेड बाय 3 म्हणजे 2 मीटर पर सेकंद. ही झाली मनीषची ॲव्हरेज स्पीड. ओके, फक्त इथपर्यंतच आपण ॲव्हरेज स्पीड काढू शकतो का? नाही, सगळ्या स्पीड काय करावं लागते आपल्याला, म्हणजे सगळं टोटल डिस्टन्स ऍड केलं डिवायडेड बाय टोटल टाइम. ओके, दिस इज युअर फॉर्म्युला फॉर द ॲव्हरेज स्पीड. हे लक्षात. ओके, ज्यामध्ये तुम्हाला टोटल डिस्टन्स ओके आणि टोटल टाइम कव्हर करणे अतिशय महत्त्वाचं आहे. ठीक आहे, बघा आता आपण काय करू शकतो. ओके, समजलं इथपर्यंत? काही प्रॉब्लेम नाही. बघा आता याच्यातच एक नेक्स्ट एक्झाम्पल आपण असं कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे, तो इथपर्यंत होता. ठीक आहे, मग नेक्स्ट काय झालं, नेक्स्ट चौथ्या सेकंदला तो परत 0 सेंटीमीटरवर परत आला. तो परत 0 सेंटीमीटर काय आला परत आला. येतं लक्षात? ओके, नेक्स्ट चौथ्या सेकंदला तो कुठं परत आला 0 सेंटीमीटरवर. आता स्पीड काढून बघा, आता स्पीड काढा. बघा स्पीडचा फॉर्म्युला काय, आता टोटल डिस्टन्स बघा इथून इथपर्यंत गेला 3 सेकंद लावले त्यानं. ओके, मग परत चौथ्या सेकंदला तो परत वापस आला म्हणजे 6 तो गेला आणि 6 परत आला म्हणजे टोटल डिस्टन्स किती कव्हर केला त्यांनी 6 + 6 12. टोटल डिस्टन्स किती कव्हर केला त्यानं 12 सेंटीमीटर. टाइम किती घेतला बघा, जायला टाइम त्यानं 3 सेकंद, यायला फक्त 1 सेकंद म्हणजे 4 सेकंद. टोटल टाइम किती घेतला 4 सेकंद. देअरफॉर 4 × 12 म्हणजे 3 सेंटीमीटर पर सेकंद. क्लिअर? गोष्ट क्लिअर? यस, क्लिअर. इथं लक्षात बघा, अशा प्रकारे म्हणजे ॲव्हरेज स्पीड फाइंड आउट करणे खूप काही मोठी गोष्ट नाही. तुम्ही नोट डाऊन करा. नेक्स्ट आपण जी काय आपली डेफिनेशन आहे ती नेक्स्ट डेफिनेशन आहे आपली ॲव्हरेज स्पीड. ॲव्हरेज स्पीडवर आपण फोकस करूया गोष्टी. बघा इथं लक्षात अतिशय इझी आहे. चला बघा, म्हणजे अशा जर बेसिकली गोष्टी शिकल्या तर आपण, मला नाही वाटत आपण कधी मागे वळून आपल्याला बघण्याचं काम पडणार. बघा आता ॲव्हरेज व्हेलॉसिटी तितकाच सोपा कॉन्सेप्ट आहे. सुरुवातीला आपण स्पीड समजून घेतलं, त्यानंतर आपण ॲव्हरेज स्पीड समजून घेण्याचा प्रयत्न केला. ओके, नेक्स्ट आपण काय करूया बघा, आपला जो काय नेक्स्ट फिजिकल क्वांटिटी आपल्याला एखादी बॉडी रेक्टिल्युनर मोशन परफॉर्म करत असताना समजून घ्यायची आहे, ती आहे आपल्याला ॲव्हरेज वेलॉसिटी. ॲव्हरेज वेलॉसिटी. चल बघा, जसं ॲव्हरेज स्पीडला ओके ॲव्हरेज वेलॉसिटी काही हरकत नाही. बघा सर्वप्रथम वेलॉसिटीचा फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. वेलॉसिटी म्हणजे काय हो, डिस्प्लेसमेंट. वेलॉसिटी म्हणजे काय हो, डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम. डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम. ओके, तसंच एक एक्झाम्पल आपण घेऊया. ओके, निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, ओके पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. ते कुठेतरी ओरिजिन घेऊन घेऊया आपण. ठीक आहे, इथे ओरिजिन घेऊन घेऊया 0 सेंटीमीटर. रेफरन्स पॉईंट घेणं महत्त्वाचं राहते, मागे शिकलो आपण. 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर अँड आफ्टर दॅट 5 सेंटीमीटर. ओके, एखादं एक्झाम्पल पहिले आपण वेलॉसिटीवर घेऊया. तसं वेलॉसिटीवर एक्झाम्पल घेण्याची जरूरत नाही. ओके, डायरेक्ट काय करूया आपण, ठीक आहे एखादं घेऊन घेऊ. बघा तोच तुमचा मनीष नावाचाच मित्र घेऊ. ठीक, तो इनिशियली होता उभा 0 सेंटीमीटरवर, त्याचा टाईम 0 सेकंदला तो 0 सेंटीमीटरवर होता. ठीक आहे, त्यानंतर काय केला, नेक्स्ट सेकंदला म्हणजे पहिल्या सेकंदला तो नाही का इथे जम्प केलं त्याने 2 सेंटीमीटरवाला नेक्स्ट सेकंदला. ठीक आहे, बघा ही झाली त्याची इनिशियल पोझिशन. ओके, ही झाली त्याची फायनल पोझिशन. ओके, बघा वेलॉसिटी म्हणजे काय हो, डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, फायनल पोझिशन मायनस इनिशियल. फायनली तो कुठं होता 2 सेंटीमीटर, मायनस इनिशियली तो कुठं होता 0 सेंटीमीटर.
ठीक आहे, डिवायडेड बाय टाइम. टाइम किती घेतला त्याने 1 सेकंद. म्हणजे वेलॉसिटी म्हणजे काय झाली 2 सेंटीमीटर पर सेकंड. ही काय झाली सिंपल वेलॉसिटी. ही काय झाली सिंपल वेलॉसिटी. आता बघा आपण ॲव्हरेज वेलॉसिटीचा फॉर्म्युला घेऊ. ॲव्हरेज वेलॉसिटी. बघा ॲव्हरेज वेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टोटल टाइम. जसं ॲव्हरेज स्पीडला मी टोटल डिस्टन्स लिहिलं, इथं टोटल डिस्टन्स लिहायचं. काय लिहायचं फक्त डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टोटल टाइम. ओके, डिनॉमिनेटरमध्ये ॲव्हरेज स्पीड असो की ॲव्हरेज वेलॉसिटी असो टोटल टाइम पाहिजे. फक्त इथं काय पाहिजे डिस्प्लेसमेंट पाहिजे. हा एक फरक आहे. ओके, ॲव्हरेज स्पीड आणि याच्या. बघा एक एक्झाम्पल घेऊ. बघा हाच एक्झाम्पल घेऊ की सेकंदला इथं होता. ओके, नेक्स्ट 2 सेकंदला तो इथे आला. ओके, त्यानंतर नेक्स्ट 3ऱ्या सेकंदाला तो इथे पोहोचला. हॅपी दिसतं इथे. ठीक आहे, चला काही हरकत नाही. बघा आपल्याला काय काढायचं आहे डिस्प्लेसमेंट. ओके, ॲव्हरेज वेलॉसिटी मनीषची आपल्याला काय काढायची आहे ॲव्हरेज वेलॉसिटी डिवायडेड बाय. ओके, पहिली डिस्प्लेसमेंट म्हणजे फायनली कुठे आहे इनिशियली. फायनली तो इथे आहे म्हणजे 5 सेंटीमीटरवर आहे. मायनस इनिशियली कुठं होता 0 सेंटीमीटरवर. टाइम किती घेतला त्याने टोटल डिस्प्लेसमेंट करायला टाइम किती घेतला 3 सेकंद. म्हणजे सेकंद 5/3 सेंटीमीटर सेकंद इनवर्स. सेंटीमीटर आहे की नाही सेंटीमीटर पर सेकंद. ही झाली त्याची ॲव्हरेज वेलॉसिटी. ओके, आता बघा युनिडायरेक्शनल होतं. ओके, तो डिस्प्लेस का झाला बघा इनिशियली इथं होता फायनली इथं होता म्हणजे या डायरेक्शन तो काय होता डिस्प्लेस होत आहे. युनिडायरेक्शनल तो परत येत आहे का नाही. बघा आता याच केससाठी जर तुम्ही ॲव्हरेज वेलॉसिटी काढली. ओके, याच केससाठी सॉरी ॲव्हरेज वेलॉसिटी म्हणत आहे ॲव्हरेज स्पीड जर तुम्ही काढली. बघा ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय टोटल डिस्टन्स किती आहे 1 2 3 4 5 सेंटीमीटर. ओके, टोटल टाइम किती आहे 3 सेकंद म्हणजे 5/3 सेंटीमीटर पर सेकंद. हे काय झालं तुमची ॲव्हरेज स्पीड. बघा जेव्हा एखाद्या पार्टिकलचं एखाद्या लिव्हिंग आहे की नाही हा जो काही तुमचा मित्र होता युनिडायरेक्शनल मोशन होतं. हे कसं होतं युनिडायरेक्शनल रेक्टिलिनियर मोशन. ओके, युनिडायरेक्शनल रेक्टिलिनियर मोशनमध्ये ॲव्हरेज वेलॉसिटी आणि ॲव्हरेज स्पीडचा मॅग्निट्यूड कसा येत आहे सेम. मॅग्निट्यूड म्हटलं मी डायरेक्शन नाही कारण की ॲव्हरेज वेलॉसिटी म्हटलं की त्याला डायरेक्शन आलं की वेलॉसिटीचा फॉर्म्युला डिस्प्लेसमेंट. इकडे डिस्प्लेस झाला तो. याचा लक्षात हे नोट करून ठेवा. ओके, बघा एक लक्षात ठेवा मी जे काही नोट लिहून देतो ते अतिशय महत्त्वाचे आहे. मी नोट लिहित आहे म्हणजे त्याच्यावर थेरॉटिकल कुठं ना कुठं क्वेश्चन्स येतोच महाराष्ट्र सिटीत. बघा नोट बघा नोट इन unidirectional okay rectilinear motion okay magnitude of average velocity and average speed will be same. हे तर लक्षात. जर त्या पार्टिकलचं त्या बॉडीचं युनिडायरेक्शनल म्हणजे एकच डायरेक्शन. युनिडायरेक्शनल म्हणजे काय एकाच. बाय डायरेक्शनल म्हणजे असाही जाऊ शकतो असाही येऊ शकतो. इन युनिडायरेक्शनल रेक्टिलिनियर मोशन द मॅग्निट्यूड ऑफ ॲव्हरेज वेलॉसिटी अँड ॲव्हरेज स्पीड विल बी सेम. क्लिअर. चला इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता बघा आपण बाय डायरेक्शनल मोशन घेऊया. बाय डायरेक्शनल मोशनमध्ये ही नोट काम नाही करत. बघा आता बघा तुम्हाला सिम्पली कळूनच येते. बघा हा फॉर्म्युला. चला बघा बाय डायरेक्शनल मोशन घेऊया. बघा हे तुम्ही सॉरी नोट डाऊन करू. अरे सॉरी यार. बघा तुम्ही हे नोट डाऊन करा. ओके, युनिडायरेक्शनल रेक्टिलिनियर मोशन होतं. बघा इथेच त्या गोष्टी आता करूया आपण. बघा हीच केस घेऊ. 0 सेकंदला इथं होता. ठीक. त्यानंतर नेक्स्ट चौथ्या सेकंदला तो नाही का इथे आला.
2 सेंटीमीटरला. नेक्स्ट चौथ्या सेकंदला म्हणजे तो असा गेला, ओके, म्हणजे या डायरेक्शननी जात होता, परत या डायरेक्शननी परत आला. ओके, असं न काढता तो असा गेला आणि असा परत आला. हे बेटर राहील. हे कोणतं मोशन झालं? बाय डायरेक्शनल रेक्टिलिनियर मोशन. कोणतं मोशन झालं हे? कोणतं झालं? बाय डायरेक्शनल, ओके, NAL रेक्टिलिनियर मोशन. क्लिअर. आता बघा दोघांसाठी, या केससाठी ॲव्हरेज वेलॉसिटी आणि ॲव्हरेज हे काढण्याचा प्रयत्न करू. बघा डिस्प्लेसमेंट काढूया. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? इनिशियली कुठे होता? फायनली. बघा इनिशियली तो 0 सेंटीमीटरला होता, फायनली तो 2 सेंटीमीटरला आहे. ओके, म्हणजे 2 - 0 सेंटीमीटर. टोटल टाइम किती घेतला त्यांनी? 4 सेकंद, म्हणजे 1/2 सेंटीमीटर पर सेकंद. ओके, म्हणजे 0.5 सेंटीमीटर पर सेकंद. ही काय झाली तुमची ॲव्हरेज वेलॉसिटी. ही काय झाली तुमची ॲव्हरेज वेलॉसिटी. किती? 0.5 सेंटीमीटर पर सेकंद. आता नंतर काढू आपण ॲव्हरेज स्पीड. याच केससाठी ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय? टोटल डिस्टन्स. किती? टोटल. बघा पहिले 0 पासून 5 पर्यंत गेला, ठीक आहे, 5 पर्यंत गेला जातानी. ओके, येतानी बघा 5 पासून कुठे आला? 2 पर्यंत, म्हणजे 1, 2, 3 सेंटीमीटर. ओके, डिवायडेड बाय टोटल टाइम किती घेतला? 4 सेकंद. 5 आणि 3 8, 8 डिवायडेड बाय 4 म्हणजे 2 सेंटीमीटर पर सेकंद. बघा मोशन कसं होतं? बाय डायरेक्शनल. बघा ॲव्हरेज वेलॉसिटी आणि ॲव्हरेज स्पीड आता सेम आहे का? ॲव्हरेज स्पीड आहे 2 सेंटीमीटर पर सेकंद, ॲव्हरेज वेलॉसिटी आहे 0.5 पर सेकंद, म्हणजे 3 पट ॲव्हरेज स्पीड जास्त आहे. का? कारण की मोशन काय होतं? बाय डायरेक्शनल रेक्टिलिनियर मोशन. आणि तर बघा बाय डायरेक्शनल रेक्टिलिनियर मोशन म्हणजे दोघांची मॅग्निट्यूड सेम आहे का? नाही, फक्त युनि डायरेक्शनलसाठी. तो एकाच डायरेक्शनने गेला तर ॲव्हरेज स्पीड ॲव्हरेज वेलॉसिटी सेम राहू शकते, पण तो जाऊन परत आला तर का बरं? कारण की वेलॉसिटी कशावर डिपेंड आहे? डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? इनिशियल आणि फायनल पोझिशन, याच्यामध्ये ते भानगडी तयार झाला. बघा हे नेक्स्ट नोट लिहू आपण मग आता. इन बाय डायरेक्शनल रेक्टिलिनियर ओके मोशन magnitude of average velocity and speed will not be same. लक्षात बघा, नोट डाऊन करा. तिथंच एक फर्दर एक एक्झाम्पल घेऊया. बघा नोट डाऊन केला. इथेच घेऊया ॲव्हरेज वेलॉसिटी आणि ॲव्हरेज स्पीडसाठी. नोट महत्वाची आहे, नोट ही महत्वाची आहे. बघा 5व्या सेकंदला आपण काय करू? नेक्स्ट जो काही 5वा सेकंद होता, ओके, बाय डायरेक्शनलचा आता हे कळालं तुम्हाला. ओके, नेक्स्ट 5व्या सेकंदला तो काय केला? परत इथं चालला आला. ओके, जो काही मनीष नावाचा तुमचा मित्र होता, परत 0 सेंटीमीटर. आता डिस्प्लेसमेंट करा. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? इनिशियली आणि फायनली. आता फायनली इथेच आहे आणि इनिशियली इथे आहे, म्हणजे 0 - 0 सेंटीमीटर. टोटल टाइम किती घेतला? 5 समथिंग. 0 बाय समथिंग काय होते? 0, म्हणजे 0 सेंटीमीटर पर सेकंड. ॲव्हरेज वेलॉसिटी किती आली आपली? 0 सेंटीमीटर पर सेकंड. तेच आपण ॲव्हरेज स्पीड करा. ॲव्हरेज स्पीड म्हणजे टोटल डिस्टन्स. 5 गेला, 5 परत आला, म्हणजे 5 आणि 5 10. 5 जातानी 5 येतानी म्हणजे 10. टोटल टाइम किती घेतला त्यांनी? 5, म्हणजे 10 डिवायडेड बाय 5 म्हणजे 2 सेंटीमीटर पर सेकंड. बघा येतं लक्षात? बघा इकडे 0, तिकडे बाय डायरेक्शनल, नाही, इथून तो परत इकडे आला ना, जिथं होता तिथंच आला, जिथं होता तिथं आला, म्हणजे डिस्प्लेसमेंट 0 झाला, ॲव्हरेज वेलॉसिटी 0 झाली. येतं लक्षात? बघा येतं लक्षात? बघा अशा प्रकारे ॲव्हरेज वेलॉसिटी आणि ॲव्हरेज स्पीड ह्या दोन कन्सेप्ट क्लिअर झाले. बाकी एक महत्त्वाची नोट लिहून द्यायचे, ज्या नोटवर आपल्याला महाराष्ट्र CET म्हणा तशा रिलेटेड क्वेश्चन मिळते, म्हणजे मिळतेच. बघा आतापर्यंत आपण ज्या ज्या काही फिजिकल क्वांटिटी शिकल्या, त्या फिजिकल क्वांटिटीवर एक नोट लिहायची आपल्याला.
बघा अत्यंत महत्वाची नोट आहे महाराष्ट्र सिटी करता आपल्याला. बघा 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 आता बघा 2-3 घेऊ आपण. फिजिकल क्वांटिटीज कोणत्या घेतल्या आपण बघा. डिस्प्लेसमेंट, ओके, नंतर घेतला आपण डिस्टन्स, ओके, त्यानंतर घेतला आता आपण ॲव्हरेज स्पीड, नेक्स्ट काय घेतला आपण ॲव्हरेज वेलॉसिटी. बस हे 4 फिजिकल क्वांटिटीज तुम्हाला ऑप्शनमध्ये राहण्याची शक्यता आहे. बघा डिस्प्लेसमेंट 0 होऊ शकते का? बिलकुल होऊ शकते. तो इथं समजा मी इथं गेलो, परत मी त्या जागेवर वापस आलो, फायनल इनिशियल पोझिशन काय झाली माझी? सेम झाली. म्हणजे फायनल मायनस इनिशियल किती येत आहे? 0. डिस्प्लेसमेंट काय होऊ शकते? 0. डिस्प्लेसमेंट मे बी 0, मे बी 0. ठीक आहे. बघा डिस्टन्स मे बी 0 होऊ शकते का? नाही. पण इकडून गेलो 2 सेंटीमीटर, परत 2 सेंटीमीटर आलो, 2 आणि 2 किती झाले? 4. कारण की डिस्टन्सचा फॉर्म्युला ॲक्च्युअल पाथ, डिस्टन्सचा फॉर्म्युला ॲक्च्युअल पाथ. डिस्प्लेसमेंटचा काय फॉर्म्युला आहे? फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन. ओके, समजा मी 2 सेंटीमीटर गेलो, ओके, 2 सेंटीमीटर परत वापस आलो, म्हणजे इनिशियली मी 0 सेंटीमीटरच होतो, फायनली 0 सेंटीमीटरलाच होतो, इनिशियली 0, म्हणजे डिस्प्लेसमेंट मे बी 0. पण डिस्टन्स तसा आहे का? नाही. डिस्टन्स नेवर बी 0. डिस्टन्स नेवर बी 0. नेवर बी 0. क्लिअर? त्यानंतर बघा ॲव्हरेज स्पीडचा काय फॉर्म्युला आहे? ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय? टोटल डिस्टन्स, ओके, डिवायडेड बाय टोटल टाइम. ठीक आहे. आता बघा डिस्टन्स नेवर बी 0, ओके, टाइम तर 0 होऊच नाही शकत. तुम्ही चालताना समजा काहीतरी सेकंद लागतात, 2-3 सेकंद, म्हणजे टोटल डिस्टन्स आणि टोटल टाइम दोन्ही पण व्हॅल्यू राहण्याची शक्यता आहे. म्हणून नेवर बी 0, नेवर बी 0. पुन्हा एक लक्षात ठेवायचं म्हणजे ॲव्हरेज स्पीड कशावर डिपेंड आहे? डिस्टन्स आणि टाईमवर. टाईम तर 0 होऊ शकत नाही. डिस्टन्स 0 होऊ शकते का? नाही. ते कसं 0 होणार? बघा आता ॲव्हरेज वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टोटल टाइम. डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टोटल टाइम. ठीक आहे. बघा डिस्प्लेसमेंट 0 होऊ शकते का? हो, मे बी. ओके, मग ॲव्हरेज वेलॉसिटी मे बी 0, मे बी 0. बघा मे बीचा अर्थ काय? होऊ शकते किंवा नाही होऊ शकत. कारण की डिस्प्लेसमेंटची जर काहीतरी व्हॅल्यू आली तर 0 राहणार आहे, नॉन 0. डिस्प्लेसमेंट 0 होण्याची शक्यता आहे ना, म्हणून मे बी 0 लिहिलं आपण. ओके, बघा ही नोट अतिशय महत्त्वाची आहे. या नोटवर हमखास सांगतो मी, महाराष्ट्र सीईटीत क्वेश्चन अशाच प्रकारे, कारण की आत्तापर्यंत जे काय आपण फिजिकल क्वांटिटी शिकला, याच फिजिकल क्वांटिटी शिकला आणि याच फिजिकल क्वांटिटीवरती थेरॉटिकल क्वेश्चन फॉर्म्युलेट करू शकते. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट मे बी 0, मे नॉट बी 0. ठीक आहे. मे बी 0, मे नॉट बी 0. आहे की नाही? मे बी 0 राहू शकते आणि मे नॉट बी पण 0, बी 0. ओके, परंतु नेवर बी 0. डिस्टन्स नेवर बी 0. ॲव्हरेज स्पीड नेवर बी 0, कारण की ॲव्हरेज स्पीड कशावर डिपेंड आहे? डिस्टन्स. ॲव्हरेज वेलॉसिटी मे बी 0, मे नॉट बी 0. येतं लक्षात? मे नॉट बी 0. क्लिअर? बघा ही नोट अत्यंत महत्त्वाची आहे. या नोटवर मी तुम्हाला सांगतो ना, महाराष्ट्र सिटीत क्वेश्चन येण्याचे भरपूर चान्सेस असंच लक्षात घ्या. ठीक आहे. बघा नेक्स्ट पार्ट आपण बघण्याचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, ज्या काही 2 नेक्स्ट फिजिकल क्वांटिटीज आहे, युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म मोशन. परंतु बॉडीने कोणते मोशन परफॉर्म केलं पाहिजे? रेक्टिलिनियर मोशन. येतं लक्षात? एखादी बॉडी जर रेक्टिलिनियर मोशन परफॉर्म करत आहे तर तिच्यासाठी 2 फिजिकल क्वांटिटीज आपल्याला सांगायचं आहे, म्हणजे डिफाईन करायचे आहे, युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म मोशन. बघा अतिशय इझी आहे. मी 2 एक्झाम्पल घेतलं की तुम्हाला युनिफॉर्म काय आणि नॉन युनिफॉर्म काय. युनिफॉर्म मोशन घेऊ, युनिफॉर्म रेक्टिलिनियर मोशन घेऊ. ओके, लक्षात? इथे मी असं लिहायला पाहिजे होतं, इथं लिहिलंच मी ब्रॅकेटमध्ये, युनिफॉर्म रेक्टिलिनियर मोशन. ठीक आहे. बघा ओके, त्यानंतर नेक्स्ट इथेच आपण इथेच डिस्कस करूया. सेकंड, नॉन युनिफॉर्म
युनिफॉर्म रेक्टिलिनियर मोशन. अतिशय इझी. तुम्हाला जस्ट मी एक्झॅक्ट डायग्राम काढला तर तुम्हाला तो कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जातो. बघा, तुमचाच मित्र घेऊ आपण मनीष. 0 सेकंड पासून तू त्याची जर्नी 0 सेकंड म्हणत आहे. एक्स ॲक्सिस घेतला. ओके, हा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आणि हा निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. ठीक आहे. 0 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर. आफ्टर दॅट 2, अरे यार सेकंड का बरं लिहित आहे मी, सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर. आफ्टर दॅट 4 सेंटीमीटर. चला सेम डायग्राम इकडे पण आपल्याला काढायचे. ठीक आहे. 0 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर आणि 4 सेंटीमीटर. चला काय बघा, इकडे पण काढून घेऊ. हा निगेटिव्ह ॲक्सिस झाला, हा पॉझिटिव्ह, म्हणजे रेक्टिलिनियर मोशन आहे. तर एकच व्हेरिएबल काय व्हायला पाहिजे, व्हॅरी. त्याच्यामध्ये आपल्याला युनिफॉर्म नॉन युनिफॉर्म समजून घ्यायचं आहे. बघा, ओके, बघा तो जो काही तुमचा मित्र आहे इनिशियली इथे होता 0 सेकंदला. ठीक आहे. ओके, इथे होता तो 0 सेकंदला. ठीक आहे. नेक्स्ट सेकंदला, ओके, नेक्स्ट सेकंदला, एक पहिल्या सेकंदला, ओके, नेक्स्ट सेकंदला तो इथे आला. ठीक आहे. त्याच्या नेक्स्ट सेकंदला म्हणजे 2 सेकंदला तो आला इथे. येतं लक्षात. बघा, पहिल्या सेकंदला तो 0 सेंटीमीटर पासून 2 सेंटीमीटरवर आला. दुसऱ्या सेकंदला तो 2 सेंटीमीटरवर 4 सेंटीमीटर गेला. ओके, बघा पहिल्या सेकंदला त्यांनी जे काही डिस्टन्स कव्हर केलं ते किती होतं, 2 सेंटीमीटर. नेक्स्ट सेकंदला त्यांनी जे काही डिस्टन्स कव्हर केलं ते पण किती होतं, 2 सेंटीमीटर. येतं लक्षात. म्हणजे बघा टाइम, बघा इक्वल टाइम इक्वल डिस्टन्स. ओके, इक्वल टाइम ऑफ इंटरवलमध्ये इक्वल डिस्टन्स जर कव्हर करत असेल तर त्याला काय म्हणायचं, युनिफॉर्म रेक्टिलिनियर मोशन. ओके, uniform rectilinear motion is okay in equal time of interval. Okay, body traveled किंवा cover म्हणू. ओके, body covered equal distance is known as uniform rectilinear motion. Equal time equal distance, that is why uniform rectilinear motion. Clear? Equal time equal distance. ठीक आहे. चला इथे बघा. ओके, बघा इनिशियली तो 0 सेकंदला इथे होता. ठीक आहे. ओके, नेक्स्ट पहिल्या सेकंदला तो इथे आढळला. ठीक आहे. चला नेक्स्ट दुसऱ्या सेकंदला, ओके, नेक्स्ट दुसऱ्या सेकंदला, ओके, तो इथे आढळला. बघा पहिल्या सेकंदाला त्यांनी डिस्टन्स कव्हर केलं 1 सेंटीमीटर. दुसऱ्या सेकंदला त्यांनी डिस्टन्स कव्हर केलं 1, 2, 3 सेंटीमीटर. ओके, म्हणजे डिस्टन्स इक्वल कव्हर केला का. बघा टाइम तर बघा, टाइम बघा 1 सेकंदमध्ये त्याने 1 सेंटीमीटर, नेक्स्ट 1 सेकंदमध्ये 3 सेंटीमीटर. टाइम सेम होता, इक्वल टाइम इंटरवल, बट डिस्टन्स इज नॉट इक्वल. इक्वल टाइम इक्वल डिस्टन्स. ओके, टाइम इंटरवल सेम बट डिस्टन्स इज नॉट इक्वल. ओके, बघा मग याची डेफिनेशन कसं कव्हर करू आपण. इन ओके इक्वल टाइम ऑफ इंटरवल, इन इक्वल टाइम ऑफ इंटरवल बॉडी covered not equal distance is known as non-uniform circular motion. Equal time equal distance, equal time not equal distance, that is why non-uniform. पहिल्या सेकंदला 1 सेंटीमीटर कव्हर केलं, दुसऱ्या सेकंदला 3 सेंटीमीटर, नॉन युनिफॉर्म. पहिल्या सेकंदलाही 2 सेंटीमीटर, दुसऱ्या सेकंदलाही 2 सेंटीमीटर. इक्वल टाइम इक्वल डिस्टन्स, युनिफॉर्म. Equal time but distance is not equal, that is why non-uniform rectilinear motion. येतं लक्षात. ओके ओके, बघा तिसरं असंही होऊ शकते. ओके, तिसरी केस अशी पॉसिबल आहे, जशी स्टेट ऑफ रेस्ट म्हणू शकतो याला, स्टेट ऑफ रेस्ट. ओके, याला अतिशय इझी आहे स्टेट ऑफ रेस्ट पण. ओके, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, 0 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर. ठीक आहे. बघा 0 सेकंदला तो इथे आढळला. ठीक आहे.
नेक्स्ट 1 सेकंदला पण तो इथेच होता, नेक्स्ट 2 सेकंदला तो इथेच होता, 3 सेकंदला तो इथेच होता. म्हणजे टाइम वाढतच चालला पण तो बसलेला मस्त मनीष आपला बसलेला आहे. 1 सेकंद, 2 सेकंद, 3 सेकंद तो तिथंच आहे. ज्याला म्हणायचं स्टेट ऑफ रेस्ट. तो कुठंच नाही चालला, तो कुठंच नाही चालला, त्याला आराम करायचा, त्याला आराम करायचा आहे. येतं लक्षात? ओके. बघा अशा प्रकारे आपण युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म रेक्टिलिनियर मोशन आपण डिफाईन केलं. येतं लक्षात? बघा आता आपण सिम्पली यावर आपण ग्राफ काढण्याचा प्रयत्न करूया. ओके. ग्राफवरून म्हणजे एखादं एक्झाम्पल येण्याचे चान्सेस आहे. ओके. आणि या चॅप्टरमध्ये आपल्याला ग्राफवर जास्त त्यांनी भर दिलेला आहे. ओके. भरपूर सारे फिजिकल क्वांटिटीजचे त्यांनी ग्राफवर आपल्याला भर दिलेला आहे. ठीक आहे. बघा आता ग्राफ आपण पहिले काढूया सर्वप्रथम रेक्टिलिनियरसाठी. बघा तुम्ही नोट डाऊन करून घ्या, नोट डाऊन करत चला, नोट डाऊन करत चला. इथंच यांच्याच खाली ग्राफ काढून घेतो. बघा या एक्झाम्पलसाठी ग्राफ काढूया. ग्राफ आपण काढूया. बघा एक्स ॲक्सिसवर घ्यायचा आहे आपल्याला टाईम आणि वाय ॲक्सिसवर घ्यायचं आहे आपल्याला पोझिशन. ओके. आता इथं जे काही पोझिशन दाखवतो आपण कशावर दाखवतो, जे पोझिशनला आपण डिफाईन कशाने केले, एक्सने. ठीक आहे. चला हे बघा हे झालं 0. ओके. 0 सेकंदही म्हणू शकता किंवा 0 त्याचं पोझिशन पण म्हणू शकता. बघा 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 टाईम किती होता, 0 सेकंद. 0 सेकंदला तू कुठं उभा होता बेटा, 0 सेंटीमीटर म्हणजे इथेच उभा होता. चला काय बघा टाईम घेऊन घेऊ आपण. ओके. 1 सेकंद, त्यानंतर 2 सेकंद, त्यानंतर 3 सेकंद, त्यानंतर 4 सेकंद. ओके. 0 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर. ओके. त्यानंतर 3 सेंटीमीटर, त्यानंतर 4 सेंटीमीटर. बघा. ओके. पोझिशन वर्सेस टाईमचा ग्राफ घेतो आपण युनिफॉर्म मोशनसाठी. बघा 0 सेकंदला 0 सेंटीमीटर, पहिल्या सेकंदला 2 सेंटीमीटर, पहिल्या सेकंदला 2 सेंटीमीटर. ओके. नेक्स्ट तिसऱ्या सेकंदला की नाही, सॉरी 0 सेकंदला 0 वरस, पहिल्या सेकंदला 2 सेंटीमीटर, दुसऱ्या सेकंदला 4 सेंटीमीटर, दुसऱ्या सेकंदला 4 सेंटीमीटर म्हणजे इथे. ओके. आता हे जर जॉईन केले आपण एक स्ट्रेट लाईन मिळत आहे. काय मिळतं आपल्याला, एक स्ट्रेट लाईन मिळत आहे युनिफॉर्म मोशनसाठी. ओके. बघा आता नॉन युनिफॉर्मसाठी आपण तोच ग्राफ काढूया. हे घेतला आपण इकडे टाईम. ओके. इकडे घेतो आपण पोझिशन. ठीक आहे. हा झाला 0 ओरिजिन. ठीक आहे. 1 सेकंद, 2 सेकंद, 3 सेकंद, 4 सेकंद, 5 सेकंद. टाईम आहे सेकंदमध्ये घेतो, प्रत्येकाला देण्याची गरज नाही. पोझिशन आहे सेंटीमीटरमध्ये घेतो. ठीक आहे. म्हणजे 1, 2, 3, 4, 5. बघा 0 सेकंदला तो 0 वरच होता, काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट पहिल्या सेकंदला तो कुठं आला रे बाबा, हे 0 होतं, हे फर्स्ट होतं, हे 2 होतं, हे 3 होतं, 4 होतं. ओके. बघा 0 सेकंदला तो 0 सेंटीमीटरवर होता. ओके. नेक्स्ट सेकंदला तो 1 आला, म्हणजे पहिल्या सेकंदला तो कुठं आला, 1 सेंटीमीटर. पहिल्या सेकंदला 1 सेंटीमीटर म्हणजे इथे. ठीक आहे. बघा नेक्स्ट सेकंदला तो कुठे गेला, 4 वर गेला. नेक्स्ट सेकंदला कुठे गेला, तो 4 वर गेला म्हणजे इथे गेला. ओके. म्हणजे ग्राफ हे असा गेला, कर्व झाला. ग्राफ काय झाला, कर्व झाला. हा झाला स्ट्रेट. ठीक आहे. बघा नेक्स्ट बघा इथं. ओके. टाइम वर्सेस पोझिशन. ठीक आहे. बघा 1 सेकंद, 2, 3, 4, 5, 1 सेंटीमीटर, 2, 3, 4. ठीक आहे. हे सेंटीमीटर पोझिशन. टाइम घ्यायचा आपल्याला सेकंदमध्ये. बघा 0 सेकंदला तू कुठं होता, ओरिजिनवरच. पहिल्या सेकंदला तू कुठं होता, ओरिजिनवरच. ओके. एक काम करूया. ओके. हे एक्झाम्पल चेंज करू आपण. तो 1 सेंटीमीटरला होता, तो किती होता, किंवा 2 सेंटीमीटरला होता. ठीक आहे. बघा 0 सेकंदला तो 2 सेंटीमीटरवर, 1 सेकंदला तो 2 सेंटीमीटरवर, 2 सेकंदला तो 2 सेंटीमीटरवर आणि तिसऱ्या सेकंदला तो 2 सेंटीमीटरवर. ठीक आहे. बघा 0 सेकंदला तू कुठं होता, 2 सेंटीमीटरवर. पहिल्या सेकंदला कुठं होता तो, पहिल्या सेकंदलाही 2 सेंटीमीटर, दुसऱ्या सेकंदलाही 2 सेंटीमीटर, तिसऱ्या सेकंदलाही 2 सेंटीमीटर. स्ट्रेट लाईन भेटली. इथं लक्षात बघा, हे ग्राफ्स अत्यंत महत्वाचे आहे. बघा इथून सुरुवात करूया. बघा ही स्ट्रेट लाईन मिळत आहे. ही कशी मिळत आहे, स्ट्रेट लाईन. ओके. परंतु ही स्ट्रेट लाईन हॉरिझॉन्टल नाही मिळत. ओके. इथं लक्षात, ही स्ट्रेट लाईन आहे. कोणती लाईन आहे, स्ट्रेट लाईन, बट नॉट हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल म्हणजे ही अशी ती रेस्टवर भेटते. ओके. त्यानंतर ही कशी काय आहे, कर्व आहे.
कर्व. ओके, हा कसा आहे होरिझॉन्टल स्ट्रेट लाईन. ही कशी आहे होरिझॉन्टल स्ट्रेट लाईन. म्हणजे ग्राफ मध्ये जर होरिझॉन्टल स्ट्रेट लाईन मिळत असेल तर तो ऑब्जेक्ट कसा आहे रेस्ट मध्ये आहे. ग्राफ मध्ये जर कर्व जर मिळत असेल तर तो नॉन युनिफॉर्म मोशन परफॉर्म करत आहे. ग्राफ मध्ये जर स्ट्रेट लाईन मिळत असेल तर तो कोणतं मोशन परफॉर्म करत आहे युनिफॉर्म मोशन. ओके, जसं की सिम्पली जसं की बघा इथं लक्षात बघा, हे पुरा म्हणजे पूर्ण ग्राफ हे तुम्ही नोट डाऊन करा कारण की अतिशय महत्त्वाचं आहे आणि या चॅप्टरमध्ये ग्राफ्सवर भरपूर महत्त्व दिण्यात आलेलं आहे, त्याच्यामुळे मी इथं ग्राफ्स घेतलं. बघा जसं की फॉर एक्झाम्पल ओके, समजा महाराष्ट्र सिटीत त्याचा क्वेश्चन विचारू शकते. समजा त्यांनी एक ग्राफ आपल्याला दिलेला आहे. ओके, टाईम जो सेकंदमध्ये आहे आणि पोझिशन आपण काउंट करत आहे सेंटीमीटरमध्ये. ठीक आहे, समजा त्यांनी आपल्याला ग्राफ दिलेला आहे. ठीक आहे, बघा ए पॉइंट, बी पॉइंट, सी पॉइंट आणि हा झाला डी पॉइंट. बघा जेव्हा तो ए टू बी जात होता ओके, तेव्हा त्याचं कोणतं मोशन होतं. बघा ए टू बी होरिझॉन्टल लाईन आहे. होरिझॉन्टल लाईन म्हणजे स्टेट ऑफ रेस्ट, तो रेस्टवर होता. ओके, ठीक आहे, इथं झालं 0 सेकंद, इथं झाला 1 सेकंद, इथं झाला 2 सेकंद, 3 सेकंद की नाही. त्यानंतर नेक्स्ट घेऊ आपण 4, 5, 6, 6 ते 6. इथं लक्षात बघा म्हणजे इथून तर इथपर्यंत रेस्टमध्ये होता. 0 to 2 आणि 3 सेकंदच्या मधात, 0 पासून 1, 2 आणि 2 आणि 3च्या मधात तो रेस्टवर होता. बी आणि सीचा ग्राफ बघा स्ट्रेट लाईन आहे. कोणती लाईन आहे स्ट्रेट लाईन आहे म्हणजे कोणतं युनिफॉर्म मोशन परफॉर्म करत होतं, युनिफॉर्म मोशन. सी टू डी जाताना बघा कर आहे म्हणजे कोणतं नॉन युनिफॉर्म मोशन. प्रत्येक याचं तुम्हाला डिफरंट मी तुम्हाला तिथं ग्राफ काढून दिलेला आहे, त्या ह्याच्यावरून तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली पाहिजे. इथं लक्षात यायलाच पाहिजे. प्रत्येक इंडिव्हिज्युअली ग्राफ काढून दिले. जर महाराष्ट्र सीईटीत जर क्वेश्चन आला तर असा ग्राफ देणार, मग ते म्हणणार की पाथ ए टू बी जाताना तो कोणत्यामध्ये होता, स्टेट ऑफ रेस्ट होता की स्टेट ऑफ मोशन. मग स्टेट ऑफ मोशन कोणतं युनिफॉर्म की नॉन युनिफॉर्म. स्ट्रेट लाईन दिसली तर युनिफॉर्म, कर दिसला तर नॉन युनिफॉर्म, हॉरिझॉन्टल जर स्ट्रेट लाईन दिसली तर स्टेट ऑफ रेस्ट बसलेला होता. येतं लक्षात. ओके, बघा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.